महाराष्ट्रातील तमाम बंधू व महिला भगिनी यांना तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे इच्छुक उमेदवार या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजाभाऊ भिंगे, जिल्हाध्यक्ष शिवा संघटना, सोलापूर जिल्हा। लातूर येथील एका कुटुंबावर नियतीनं क्रूर खेळ खेळला आहे। आपल्या एकुलत्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर मुलासाठी जीवनसाथी शोधण्याच्या आनंदानं चंद्रपूरला निघालेल्या या कुटुंबाला नांदेड नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील गोजेगाव इथं भीषण अपघाताचा सामना करावा लागला। या दुर्घटनेत मुलगी पाहायला निघालेला भावी नवरदेव मनोज दिघोरे देवरे आणि त्याची नातेवाईक मनीषा रासेवाड हे दोघे भाऊ बहीण जागीच ठार झाले, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी आहेत। मनोज दिघोरे यांचं कुटुंब लातूर इथं राहतं, तर त्याच्या दोन बहिणी पुण्याला। मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यानं त्याला मुलगी पाहण्यासाठी हे सर्व कुटुंब कारनं MH04GJ 7307 चंद्रपूरकडे जात होते। दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील पेट्रोल पंपासमोर तुळजापूर नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला। रस्त्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा पर्यायी रस्ता दिलेला नव्हता। रस्त्यावर अचानक JCB तोंड काढून उभी असताना कारच्या पुढील आयशर गाडीनं ब्रेक मारला, पण ती JCBला धडकली। मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारनं आयशरला इतकी जोरात धडक दिली की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या भीषण धडकेत कार चालवत असलेला मुलगा मनोज दिघोरे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्याची नातेवाईक महिला मनीषा रासेवाड यांचा जागीच मृत्यू झाला। मृतदेह छिन्नविछिन्न झालेत, तर गाडीतील तिघे गंभीर जखमी आहेत। त्यांच्यासह आयशरचा चालक शाहरुख खान, सुभान खान वयवर्ष 34 आणि इतर 7 ते 8 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताचं स्वरूप एवढं भयंकर होतं की पाहणाऱ्यांनाही चक्कर येत होती। जखमींना 2 तास उलटून ही शुद्ध नव्हती। या दुर्घटनेत एका लहान मुलीसह आई-वडील आणि इतर 2 बहिणी गंभीर जखमी आहेत। गावकऱ्यांनी धाव घेतली, उपचार सुरू। अपघात होताच अंकुश बोचे, बाणेगाव सरपंच प्रतिनिधी सुदर्शन आढाव, आशिष कल्याणकर यांच्यासह दत्ता पाटील, राजू तावडे, बालाजी ढोरे, गजानन देवसरकर, मिलिंद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके या तरुणांनी तातडीनं धाव घेतली। त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हदगाव इथं दाखल केले। प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। रस्त्याचं काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यानंच हा भीषण अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे। या घटनेमुळे लातूर आणि हदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।